नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी काय स्वप्न आहे तुमची? बघा, मी वारंवार आणि भाषणात बोललेलो आहो। या भागामध्ये मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून येणारे राजकुमार बडोले यांनी काही केलेलं नाही, मंत्री असतानाही काही केलं नाही। इथे बेरोजगारांच्यासाठी कुठली व्यवस्था नाही, MIDC ची व्यवस्था नाही। एक झांसी नगर उपसा सिंचन योजना 1994 पासून पडलेली आहे, तिला पूर्ण केलेलं नाही। या ठिकाणी वनपट्ट्याचे प्रश्न सोडवले नाहीत। अनेक असे प्रश्न आहेत। त्या मोरगाव अर्जुनीच्या बोंडगाव देवीच्या भागामध्ये जर गेला, तिथे सिंचन व्यवस्था नाही, कोरडवाहू लोक आहेत। आणि या सगळ्या गोष्टी आम्ही निवडून आल्याच्या नंतर या भागामध्ये 100% करून देऊ। कारण याच्यासाठी कोणाला वाटत असेल की याला अनुभव काय, मागे 5 वर्ष आमदार राहिलो, हेच कामं आम्ही केलेले आहेत। त्याच्यामुळे मोरगाव अर्जुनीच्या या भागामध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामे करण्याला अडचण पडणार नाही। मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या दिसत आहे। यांच्या रोजगारासाठी काय तुमच्याकडे प्लॅनिंग? मी ते सांगितलं की पहिल्यांदा MIDC या ठिकाणी आणणार। MIDC आल्याच्या नंतर मग तिथे उद्योगाच्या संदर्भामधली चर्चा करून उद्योगात सुरुवात करणार। मी तिरोड्यामध्ये केलं ना। तिरोड्यामध्ये आमदार असताना 2004 ते 2009 मध्ये एक 5 वर्षाच्या कालखंडात अदानी पॉवर प्लांट माझ्यामुळे आला। त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था जी झाली, धापेवाडा उपसा सिंचन योजना, ते माझ्यामुळे आली। आणि त्या धापेवाडा उपसा सिंचनचं पाणी मोरगाव अर्जुनीच्या नवेगाव बांध तलावामध्ये टाकायचं आहे। ते टाकण्याचं काम बडोलेला माहीत नाही आणि ना दुसऱ्या कोणाला माहीत। महायुतीचे नेते सर्रासपणे लाडल्या बहिणीचा डाटा चोरी करून त्यांना फोन करतायत, व्हॉइस कॉल करतात, डायरेक्ट नाव घेताय, यावर काय म्हणाल? बघा, महायुतीच्या लोकांनी महिला भगिनींना 1500 रुपये देऊन त्यांच्याशी जी फसवेगिरी केली ते आतापर्यंत कोणी केलं नाही। एका बाजूला 1500 दिला, दुसऱ्या बाजूला 3000 काढला। काय कशाच्या? खाण्याच्या तेलाच्या किमती वाढवल्या, तुरीच्या डाळीच्या किमती वाढवल्या, विद्यार्थ्यांची फीस वाढवला, इलेक्ट्रिकचे बिल वाढवला, सिलेंडरचं किंमत कमी केलं नाही। काय पण देऊन उपयोग? 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपयाला केला। तर या सगळ्या गोष्टी महागाई वाढवला, त्याच्यामुळे लाडकी बहीण ही त्यांना वोट करत नाही। काँग्रेसने आणलेलं गॅरंटी कार्ड, जे गॅरंटी कार्ड काँग्रेसने आणलेलं आहे घोषणापत्र, त्यावर काय सांगा? आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ठरवलं की आम्ही महिलांना 3000 रुपये दर महिन्याला देऊ, बेरोजगार तरुणांना आम्ही 4000 रुपये देऊ। या ठिकाणी सरकार आमची महाविकास आघाडीची बसल्याच्या नंतर ज्या गॅरंटी कार्डमध्ये ज्या गॅरंटी दिलेल्या आहेत त्या आम्ही जनतेला 100% देऊ, हे निश्चितपणाने सांगू। काँग्रेसने गॅरंटी कार्डमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सांगितलेली आहे, कशा पद्धतीची ही योजना तुम्ही राबवाल राज्यामध्ये? बघा, शेतकऱ्यांचा 3 लाख रुपयापर्यंतचा कर्ज असेल तो त्यांना माफ करायचं हे ठरलेलं आहे। त्याच्यासाठी क्रायरिटी लावण्याची गरज नाही आहे, कारण 3 लाखापर्यंतचा कर्ज शेतकरी जो कोणी घेत असेल तिथपर्यंत माफ करायचा आहे।